नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. मेथड्स ऑफ इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन येतं, पार्ट्स येतं, पार्शियल फ्रॅक्शन. एकूण 3 टाईप येतात. त्यापैकी आपण फर्स्ट पाहणार आहोत सबस्टिट्यूशन. काय पाहणार आहोत? सबस्टिट्यूशन. तर सबस्टिट्यूशनमध्ये फर्स्ट थेरम येतो. थेरम हा खूप महत्त्वाचा आहे 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं. तर थेरम काय आहे, थेरमचं स्टेटमेंट काय आहे पाहूया. इफ x इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, देन इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा थेरम आलेला आहे. तर आपण याची प्रूफ डिस्कस करूया. ओके, सो इन दिस प्रूफ लेट इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. आता याच्यात काय होतं, जी लेफ्ट साईड दिलेली आहे, जे आपल्याला शो करायचं आहे त्याची जी लेफ्ट साईड आहे इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स, ती आपण काय मानायची आहे? जी ऑफ एक्स. काय मानायचे आहे? जी ऑफ एक्स. आणि त्याला नंबर 1 द्यायचा आहे. आता बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन काय होईल, हे जे इंटिग्रेशन चिन्ह आहे ते राईट हँड साईडला जाईल आणि ते डी बाय डी एक्स बनेल. म्हणजे बघा खाली 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स झालेला आहे इक्वल टू काय होणार? एफ ऑफ एक्स. याला नंबर 2 दिले बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. आता यानंतर पुढे काय होणार आहे पहा. पुढे याच्यामध्ये काय होईल, डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे काय, हे जे इक्वेशन नंबर 1 आहे ते डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू टी करायचं आहे. आता का करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. इथे स्टेटमेंटमध्ये काय म्हणलेलं आहे बघा. स्टेटमेंटमध्ये बघा राईट हँड साईड काय आहे, देन इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. जे आपल्याला शो करायचं आहे त्याच्यामध्ये राईट हँड साईडमध्ये बघा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय टी आहे बघा. डी टी म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आहे. तर आपल्याला त्यामुळे इथं घेताना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू टी. आणि देअरफॉर डी बाय डी टी ऑफ काय इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स. दोन्ही साईडला काय केलं आपण, डी बाय डी टी अटॅच केलं. ओके, आता आपण लेफ्ट हँड साईडला काहीही धक्का लावायचा नाही. आता आपण पाहणार आहोत डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स. राईट हँड साईडला डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्समध्ये काय होणार, जी ऑफ एक्स आहे ना म्हणजे फंक्शन ऑफ एक्स आहे आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी पाहिजे. मग आपल्याला काय वापरावं लागेल, चेन रूल. तर तो चेन रूल कसा वापरायचा ती आता बघूया. तर बघा चेन रूल काय होईल इथे, लास्टमध्ये सेकंड स्टेप बघा, लास्ट सेकंड स्टेप बाय चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय होईल, इक्वल टू काय होईल, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू काय होईल, डी एक्स बाय डी टी होईल. आता इथे लक्ष द्या, इथे इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स, पण एक्स काय आहे थेरमच्या स्टेटमेंटमध्ये एक्स आहे, एक्स इक्वल टू फाय ऑफ टी आहे. ओके, तर आपण ते पण पाहणार आहोत आता. तर इथे बघा इक्वल टू लास्ट स्टेप बघा, इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. पण इक्वेशन नंबर 2 मध्ये काय म्हणलेलं आहे, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय, एफ ऑफ एक्स. म्हणजे आता आपण इथे इक्वेशन नंबर 2 वापरणार, त्यानुसार हे काय होणार, एफ ऑफ एक्स होणार. पण एफ ऑफ एक्समध्ये या एफ ऑफ एक्समध्ये काय होणार आहे, जे एफ ऑफ एक्समध्ये एक्स इक्वल टू फाय ऑफ टी येणार. काय येणार, कारण दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काय आहे, एक्स इक्वल टू फाय ऑफ टी आहे. म्हणजे एफ ऑफ एक्समध्ये एक्स इक्वल टू फाय ऑफ टी आपण ठेवू शकतो. इन टू काय इथं घेतलेलं आहे, डी एक्स बाय डी टी. आता या डी एक्स बाय डी टीमध्ये एक्स इक्वल टू आपण फाय ऑफ टी ठेवायचं आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय होणार आहे तुमची, नेक्स्ट स्टेप आपली काय येईल ही बघा, लेफ्ट साईड आहे तशीच राहील, राईट हँड साईड काय होईल बघा, लास्ट स्टेप बघा याच्यामध्ये एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू डी बाय डी टी ऑफ फाय ऑफ टी. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय ऑफ टी बरोबर इंटू डी टी. आता बघा बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन काय होईल, हे जे लेफ्ट हँड साईडला जे डी बाय डी टी आहे ते राईट हँड साईडला जाईल आणि ती इंटिग्रेशन बनेल विथ रिस्पेक्ट टू काय होईल, डी टी होईल. कारण छेदात डी टी आहे, डी बाय डी टी म्हणजे डी टी
राईट हँड साईडला गेला छेदातला, इकडे राईट हँड साईडला, तर तो dt बनेल. ओके, म्हणजे आपली काय येईल नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप काय होईल आपली? आपली ही स्टेप येईल, लास्ट स्टेप. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. ओके, आता या इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा उपयोग करून आपण काही रिमार्क्स पाहणार आहोत. तर ही रिमार्क खूप महत्त्वाची आहे. 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं रिमार्क खूप महत्त्वाचे आहे. फर्स्ट रिमार्क आहे इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स. याचा अर्थ काय? जर छेदाचा अंशामध्ये डेरिव्हेटिव्ह असेल तर उत्तर काय येईल आपलं? इक्वल टू काय उत्तर लिहायचं आहे बघा? लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहायचं आहे. काय लिहायचं? लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यात एक्झाम्पल एक घेतलेलं आहे, त्यासाठी आपण इव्हॅल्युएट इंटिग्रेशन कॉट एक्स डी एक्स. तर आपण नेहमीप्रमाणे काय करणार? सोल्युशनमध्ये लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन कॉट एक्स डी एक्स. आता कॉट एक्स म्हणजे काय असतं? कॉस एक्स अपॉन साइन एक्स. बघा आता नेक्स्ट स्लाइडमध्ये दिसेल बघा सोल्युशन. बघा दिलेलं आहे लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन कॉट एक्स डी एक्स. ओके, इक्वल टू इंटिग्रेशन काय होईल? कॉट एक्स म्हणजे काय? कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आता इथे बघा छेदामध्ये काय आहे? साइन एक्स आहे. त्या साइन एक्सचा वर अंशामध्ये डेरिव्हेटिव्ह आहे का? आहे बघा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स. मग मी लिहिलेलं आहे बघा इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स अपॉन साइन एक्स डी एक्स लिहिलेलं आहे. मग बाय रिमार्क काय येईल आपलं उत्तर? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. काय येईल? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. छेद किती आहे? साइन एक्स आहे. मग छेदाचा अंशात डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे उत्तर काय आपलं येणार? लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी येणार. ओके, आता सेकंड रिमार्क आहे बघा. सेकंड रिमार्क काय आहे? इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स. स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स इक्वल टू बघा आता छेदामध्ये जर स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स असेल तर उत्तर लिहिताना काय लिहायचं आहे आपल्याला? टू टाइम्स स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स लिहायचं आहे. टू टाइम्स स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, 2 टाइम्स स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. बघा इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. काय एक्झाम्पलमध्ये? इव्हॅल्युएट इंटिग्रल 1 अपॉन एक्स रूट लॉग एक्स डी एक्स. ओके, तर याच्यामध्ये काय होईल सोल्युशन बघा याचं? लेट आय इक्वल टू सेम आय इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन एक्स रूट लॉग एक्स डी एक्स. आता बघा हे जे 1 अपॉन एक्स आहे ते आपण अंशात लिहूया, म्हणजे काय होईल? इक्वल टू इंटिग्रेशन काय येईल? 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट लॉग एक्स असं आपण लिहू शकतो. आता 1 अपॉन एक्स म्हणजेच काय? हे जे छेदात रूट लॉग एक्स आहे, छेदामध्ये जे रूट लॉग एक्स आहे, स्क्वेअर रूटमध्ये जे लॉग एक्स आहे त्या लॉग एक्सचा वर डेरिव्हेटिव्ह आहे बघा 1 अपॉन एक्स. म्हणजे आपण अंशात काय लिहू शकतो? डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ लॉग एक्स डी एक्स. म्हणजे इथं काय झालं? छेदामध्ये जो स्क्वेअर रूटमध्ये जे लॉग आहे, जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स लॉग एक्स, त्याचा अंशामध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. असं घडलं तर आपण काय लिहू शकतो? आय इक्वल टू 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजेच काय? आय इक्वल टू 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ लॉग एक्स प्लस सी होईल. ओके, आता नेक्स्ट पार्ट पाहूया. हा पण पार्ट खूप महत्त्वाचा आहे. बघा काय पार्ट आहे? इंटिग्रल ऑफ सम ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ओके, एकूण 4 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहेत ज्यांचे फॉर्म्युले आपण मागील लेक्चरमध्ये आपल्याकडे नव्हती. ते फॉर्म्युले जे आहेत ते बेस्ड ऑन सबस्टिट्यूशन मेथडवर आहेत. ओके, तर पहिला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन टॅन एक्स डी एक्स इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. सेकंड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन कॉट एक्स डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. थर्ड आहे इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. फोर्थ आहे इंटिग्रेशन कोसेक एक्स डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. तर विद्यार्थी मित्रो, हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. फॉर्म्युले पाठ असल्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाहीत. तेव्हा फॉर्म्युले पाठ करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.